आप चाहते हैं कि इस देश में सिर्फ बीजेपी बोले तो मैं चुप होकर यहां बैठ जाता हूं, मैं बैठ जाता हूं, कोई प्रॉब्लम नहीं। सोचा कि ये स्टूडेंट है और फिर ये इडियट भी है, तो मैंने उससे पूछा एक बात बताओ, ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? उसने कहा कौन सी तीसरी कैटेगरी? मैंने कहा अंधभक्त। इसको कहां डाला जाए? राहुल गांधींनी अंधभक्त आणि इडियट्स हे शब्द वापरताच लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्ष पेटून उठला। नेमकं काय घडलं हे आपण पुढे पाहणारच आहोत। लोकसभेमध्ये हा वाद निर्माण का झाला, राहुल गांधींनी अंधभक्त इडियट्स या शब्दांचा वापर का केला हे अगोदर समजून घेऊ, त्यानंतर आपण तो व्हिडिओ पाहू। त्याचं झालं असं की संसदेमध्ये पेपर लीक रोखण्यासाठी एक नवीन विधेयक आणलं गेलं होतं, त्यावरती चर्चा सुरू होती। त्यावेळेस विरोधी पक्षनेते राहुल गांधी या विधेयकावरती बोलण्यासाठी उभं राहिले। राहुल गांधींनी सांगितलं, मी अनेक विद्यार्थ्यांशी संवाद केला, त्यांनी कोटामध्ये लाखो विद्यार्थ्यांसोबत सभा घेतली, तसेच पटनामध्ये देखील लाखो विद्यार्थ्यांना ते भेटले। त्यावेळेस राहुल गांधी म्हणाले, मला विद्यार्थी स्वतः सांगतात आपल्या समाजामध्ये 3 प्रकारचे व्यक्ती आहेत। आता ते विद्यार्थी जे काय म्हणाले ते लोकसभेमध्ये सांगत होते। विद्यार्थ्यांच्या मते पहिला व्यक्ती खरा व्यक्ती असतो, म्हणजे असा विद्यार्थी ज्याला सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असते। त्या विद्यार्थ्याला वाटते आपल्याला अजून बरंचसं काही शिकायचं आहे। मग तो विद्यार्थी असू शकतो, शेतकरी असू शकतो, एक सामान्य व्यक्ती असू शकतो, किंवा एखाद्या घरामधील गृहिणी असू शकते। पण यानंतर राहुल गांधींनी जे सांगितलं त्यानंतर गोंधळ उडाला होता। राहुल गांधी म्हणाले, मला विद्यार्थी म्हणतात, दुसरा व्यक्ती म्हणजे इडियट्स। आता या ठिकाणी विद्यार्थी राहुल गांधींना सांगत होते, इडियट्स म्हणजे असा व्यक्ती जे स्वतःला खूप शहाणे समजतात, जणू काही त्यांना सर्व काही माहिती असतं, स्वतःची प्रतिमा मोठी करण्याची प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात त्यांना काही माहिती नसतं। यानंतर राहुल गांधींनी तिसरा उल्लेख केला, तो म्हणजे अंधभक्त। अंधभक्त बोलताच भाजपचे नेते पेटून उठले। तर या ठिकाणी राहुल गांधी स्वतः हे शब्द वापरत नव्हते, ते सांगत होते मला विद्यार्थी भेटले आणि ते मला सांगत होते आपल्या समाजामध्ये 3 प्रकारचे व्यक्ती आहेत, एक म्हणजे ज्यांना भरपूर शिकण्याची इच्छा असते, दुसरा म्हणजे इडियट्स आणि तिसरा म्हणजे अंधभक्त। या दरम्यान राहुल गांधी वारंवार सांगत होते, मी तर कोणालाही अंधभक्त बोललो नाही, मला विद्यार्थी जे सांगत होते मी तो मुद्दा लोकसभेमध्ये मांडला। यानंतर लोकसभेचे ओम बिर्ला हे कोणाच्या बाजूने बोलतात हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। ते म्हणाले राहुल गांधींना तुम्ही अशा प्रकारची भाषा या ठिकाणी वापरू शकत नाही, पण राहुल गांधी आपल्या बोलण्यावरती ठाम राहिले। ते म्हणाले माझे शब्द नाहीच आहेत, मला विद्यार्थी भेटलेत त्यांचे हे शब्द आहेत आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्याकडे त्याचे पुरावे देखील आहेत। यावरती राहुल गांधी म्हणाले, मी विद्यार्थ्यांना विचारलं अंधभक्त हे कुठे बसतात, कुठे असतात? त्यावरती विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं, अंधभक्त व्यक्ती म्हणजे ते एका विशिष्ट लोकांवरती डोळे झाकून विश्वास ठेवतात, त्यांना अख्ख्या जीवनामध्ये कोणताही प्रश्न पडत नाही, त्यांना कोणता प्रश्न विचारण्याची इच्छा देखील निर्माण होत नाही। अशा प्रकारच्या अंधभक्तांमुळे बाकीच्या लोकांना त्याचा त्रास होतो। आता हे कोण म्हणालं? विद्यार्थी राहुल गांधींना म्हणाले आणि तेच ते लोकसभेत सांगत होते। नेमकं काय घडलं आता सविस्तर सर्वांनी पहा। माननीय सदस्य, मैं आपके बारे में नहीं बोल रहा हूं, विपक्ष के नेता हैं। आई एम नॉट टॉकिंग अबाउट यू। माननीय प्रतिपक्ष के नेता, मैं आपसे आग्रह करता हूं। सर मैंने इनका नाम ही नहीं लिया। सर आप सुनिए मेरी बात, एक मिनट, एक सेकंड, एक मिनट। माननीय प्रतिपक्ष के नेता, मेरा आपसे आग्रह है कि हम विधेयक पर चर्चा कर रहे हैं। मैं कर रहा हूं सर, आप मैं स्टूडेंट डिफाइन कर रहा हूं सर। ठीक रहेगा सर, आई एम डिफाइनिंग अ स्टूडेंट सर। आई विल लेट मी कैरी ऑन सर। सो आई सेड सर, ये जो स्टूडेंट होता है इसका लक्ष्य क्या होता है? तो उसने मुझे बोला स्टूडेंट का लक्ष्य होता है कि वो सच्चाई के पीछे दौड़ता रहता है, उसके लिए सच्चाई मीठी होती है, ट्रूथ इज स्वीट। लाइक गांधी जी सेड, द विंडोज ऑफ हिज हाउस आर ओपन टू ऑल विंड्स। Then I said, what about the idiot? And she said, what is going on?
said, okay, what about this other type of person who is not a student? So she said, the hallmark, she said, the student, she says the student wears the truth on his or her chest proudly. It's written here. And I said, what about the other type? She says the other type requires an image. It requires an image, and as that image is not true, because the idiot is trying to pretend that he is God. I'm not talking about that. As it is not true, and the idiot is trying to pretend he's God, he has to create this massive image. Then I asked a question, sir. मैं सोचा कि यार ये मैं सोचा कि ये स्टूडेंट है और फिर ये इडियट भी है, तो मैंने उससे पूछा, एक बात बताओ, ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? उसने कहा, कौन सी तीसरी कैटेगरी? मैंने कहा, अंधभक्त। इसको कहां डाला जाए? She says to me, अंधभक्त is a person who is absolutely convinced that another idiot is God. So these are the three categories: student, idiot, and andhbhakt who follows the idiot. Now, so Speaker sir, माननीय प्रतिपक्ष के नेता है आप, now super सदन की गरिमा रखते हुए विधेयक पर ही चर्चा करें तो उचित रहेगा। आगे जा रहा हूं सर। So Speaker sir, I found this to be a very nice framework, and this framework came to me from an 18-year-old girl, lovely student, probably one of the protesters in the Chhatron Ki Goonj programs. सर सुपरफिशियली लगता है कि हमारे जो स्टूडेंट्स हैं वो एग्जाम्स के बारे में बात कर रहे हैं, वो एजुकेशन सिस्टम के बारे में बात कर रहे हैं, वो शिक्षा की कॉस्ट के बारे में बात कर रहे हैं, और ये सच है। Education system is very expensive. More money is spent on one exam, on one exam, than is spent by the government on our education budget. Sir, 8-10 घंटे स्टूडेंट्स पढ़ते हैं, सालों के लिए पढ़ते हैं। Sir, please. Sir, they're not right. We will not allow anybody to talk. This is the point. Kiran Rijiju, when we will not allow it? What is this? राहुल गांधी जी अनपार्लियामेंट्री वोट यूज नहीं करते तो यहाँ से भी टोकने का कोई आवश्यकता ही नहीं है। अभी जो शब्द मैं ये मानता हूँ कि राहुल गांधी बहुत तरीके से ऐसा शब्द यूज कर रहे हैं, वो एक स्टूडेंट के नाम से ऐसा शब्द का इस्तेमाल कर रहे हैं। वो इस्तेमाल तो वही कर रहे हैं ना, राहुल गांधी जी ही कर रहे हैं। वो नाम ले रहा है स्टूडेंट का, स्टूडेंट का नाम नहीं बोल रहे हैं, लेकिन स्टूडेंट का नाम से इन्होंने जो शब्द यूज किया है
वो अनपार्लियामेंट्री वर्ड है, और जो अनपार्लियामेंट्री वर्ड है उसका इस्तेमाल not नहीं using कर it सकते against हैं और उसको हटा देना चाहिए। और बार बार एक ही शब्द को एक छात्र का नाम से बार बार इस्तेमाल कर रहे हैं सर, वो नहीं होना चाहिए, वो गलत इस्तेमाल किया। आपके लिए नहीं इस्तेमाल किया। I didn't use it for you. अनपार्लियामेंट्री शब्द रूल बुक है ना सर, ये रूल बुक में अनपार्लियामेंट्री एक्सप्रेशंस का किताब है। आप भी चले। और आपने जो शब्द इस्तेमाल किया वो अनपार्लियामेंट्री वर्ड है। मैं नहीं कह रहा हूँ, रूल बुक एक्सप्रेशन इसके बारे में तो जानकारी रखना चाहिए, इसलिए आपने बार बार, एक बार नहीं बार बार वो शब्द का इस्तेमाल किया है, इसलिए हमारे लोग आपत्ति जताते हैं। गलती तो राहुल गांधी जी का है, क्यों अनपार्लियामेंट्री वर्ड का इस्तेमाल किया है। माननीय सदस्य, स्पीकर सर, आप संसद सर मैं आई एम नॉट कॉलिंग एनीबॉडी दैट, आप कोई ऐसा शब्द नहीं बोलेंगे। आई एम नॉट कॉलिंग एनीबॉडी दैट सर। Doesn't matter, it's gone now. Speaker sir. Sir, Speaker sir, अगर इनको शब्द नहीं अच्छा लगता मैं दूसरा शब्द दे देता हूं, मैं दूसरा दे देता हूं सर। वो व्यवस्था तो मैंने दे दी है, जो असंसदीय है उसको निकाल देंगे। स्टूडेंट को हम, आपको व्यवस्था देने की आवश्यकता नहीं है सर। इडियट शब्द नहीं यूज करूंगा सर, आई विल नॉट यूज। ना लेट मी सब बोलने तो दीजिए सर। अगर चाहते हैं तो मैं दूसरा शब्द, उसका प्रॉक्सी शब्द। नो, आप फिर मैं आपसे निवेदन कर रहा हूं, विधेयक पर आप बोले सर। आपसे ये मेरी अपेक्षा है। सर बट आप हाउस को ऑर्डर में रखिए सर। आप विधेयक पे बोले, मैं हाउस Please, ऑर्डर sir. पर रखूंगा क्या? So Speaker sir, so I defined this young lady, gave me a beautiful framework, 3 categories of people. I found this to be, Speaker sir, order लाइए सर। You are not allowing let you speak. बस राहुल जी को सम्मान देते हैं हम, इज्जत से हम फिर से कहना चाहते हैं, आपने अनपार्लियामेंट्री वर्ड का इस्तेमाल किया, इसलिए हमारे यहाँ लोग उत्तेजित हुए हैं, अपने आप में तो नहीं हुए। और आपको मालूम है ये अनपार्लियामेंट्री एक्सप्रेशंस तो हमने तो नहीं बनाया, ये जो यहाँ जितना शब्द लिखे हैं जो आप पार्लियामेंट में नहीं कह सकते हैं, ये नियम हमने नहीं बनाया। और इसके मुताबिक आपको अगर संसदीय मर्यादा को ध्यान में रखते हुए बात करना है तो हम लोग सब सुन रहे हैं, आपका भाषण सुन रहे हैं, लेकिन आपने बार बार जो शब्द इस्तेमाल किया तो हमने क्लैरिफाई किया। हम आपके भाषण को हम डिस्टर्ब नहीं करना चाहते हैं, लेकिन जो शब्द इस्तेमाल किया उसको आप कृपया इस्तेमाल ना करें, इतना ही है।
हम तो सुनना चाहते हैं। मैं अनुरोध करता हूं राहुल गांधी जी, आप अपना भाषण को कंटिन्यू कीजिए, आप अपना भाषण कंटिन्यू कीजिए, लेकिन वो शब्द इस्तेमाल मत कीजिए, मेरा इतना ही अनुरोध है। नहीं बोलना चाहते तो आगे बढ़ते हैं। आप नहीं बोलना चाहते माननीय नेता? हाँ, माननीय संसदीय कार्य मंत्री ने आपसे आग्रह कर दिया है कि आप असंसदीय शब्दों का उपयोग न करें, सदन में बोले, कोई आपत्ति नहीं बोले। It is unparliamentary. Let us just be precise. It is unparliamentary for me to use that word against another member of parliament. I have not used that word against anybody. I have just stated that this category exists. Sir, again they are going. Speaker sir, अगर आप चाहते हैं कि इस देश में सिर्फ बीजेपी बोले तो मैं चुप होकर यहाँ बैठ जाता हूँ, कोई प्रॉब्लम नहीं। आता आपल्यातील बऱ्याचशा लोकांनी हे पाहिलं त्या ठिकाणी काय घडलं, पण कदाचित आपल्यामधील बऱ्याचशा लोकांना इंग्लिश शब्द समजले नसतील, त्याचं आपण 1 मिनिटामध्ये मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगू। थोडक्यात सांगायचं झालं तर राहुल गांधी विद्यार्थ्यांची बाजू मांडत होते। विद्यार्थ्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी लोकसभेमध्ये मांडल्या। विद्यार्थीच म्हणतात आपल्या समाजामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत, एक इडियट्स, अंधभक्त आणि एक शिकणारी लोक। राहुल गांधी यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांचा अभ्यास एवढा टफ झालाय, त्यांना 10-10, 12-12 तास अभ्यास करावा लागतो, पालकांना मोठं लोन घ्यावं लागतं आणि त्यानंतर पेपर लीक होतात, मग त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही तर काय होणार। याच्यावरती भाजपचे मंत्री किरण रिजिजू हे उभा राहिले। ते म्हणाले, राहुल गांधींनी विद्यार्थ्यांचं नाव घेत अंधभक्त, इडियट्स हे शब्द कोणाला वापरले। त्यावरती किरण रिजिजू म्हणतात, राहुल गांधींनी हे शब्द एकदा नाही अनेकदा वापरले, ते जाणून बुजून सत्ताधारी पक्षांना टार्गेट करतात, अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी वापरणं योग्य नाही। यावरती राहुल गांधी म्हणाले, मी लोकसभेमध्ये कोणत्याही व्यक्तीला काही बोलत नाही। ते म्हणाले, इडियट्स हा शब्द वापरता येत नसेल तर मी दुसरा शब्द वापरतो, पण मला बोलून द्या। पण मुळामध्ये राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये बोलूनच दिलं नाही। लोकसभेमध्ये गोंधळ थांबत नसल्याने राहुल गांधींनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पाहत म्हणाले, या लोकसभेमध्ये फक्त भाजपच्याच लोकांना बोलण्याची संधी आहे का, आम्हाला संधी नाही का? राहुल गांधी पुढे म्हणाले, जेव्हा मी बोलायला उभा राहतो तेव्हा सत्ताधारी पक्षातील कोणता तरी नेता उभा राहतो आणि माझं भाषण मध्येच थांबवतो, मला माझे मुद्दे मांडूनच दिले जात नाही आणि अध्यक्ष देखील मला गप्प करण्याचा प्रयत्न करतात। यानंतर राजनाथ सिंग देखील उभा राहिले। ते म्हणाले, राहुल गांधींना बोलण्यापासून आम्ही कोणी थांबवत नाही, पण ते जे शब्द वापरतात ते लोकसभेमध्ये वापरले जाऊ नयेत। यावरती राहुल गांधींनी उत्तर दिलं, ते म्हणाले, हे शब्द माझे नाहीच आहेत, मी बोलतच नाहीये, विद्यार्थ्यांनी मला त्यांचा अनुभव सांगितला, ते सांगतायत आपल्या समाजामध्ये अशा प्रकारची लोक आहेत, विद्यार्थी जे काय म्हटले ती भाषा मी इथं वापरत आहे आणि परीक्षा विधेयकावरती चर्चा चालू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करणं गरजेचं आहे। त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना शांत केलं, दोघांच्या ही बाजू समजून घेतल्या आणि लोकसभेचं कामकाज पुढे व्यवस्थित चालू ठेवलं।